संपूर्ण उतारा. खालील उतारा दिलेला काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित क्रमांक 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या. समाजसुधारक म्हणून राममोहन स्वतःच्या हयातीतच स्वदेशात अग्रगण्य मानले जात होते. पण या क्षेत्रात ते एकटेच होते असे नाही. अर्थात त्यांच्या व्यक्तिमत्वाशी तुलना करता येईल असा विश्व मानवतेच्या व्याख्याता व युग प्रवर्तनाची जाणीव असलेला कोणी माणूस तत्कालीन भारतात दिसत नाही. अनेकांमध्ये देशप्रेम आढळते, पण स्वदेशप्रेम आणि अंतर्देशीय जाणीव यात काहीही विरोध नाही असे प्रतिपादन करणारे राममोहन एकमेवच होते. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून किंवा धर्मप्रवण म्हणून कालोचित अनेक उल्लेखनीय नावे घेता येतील, पण या दोहोंमध्ये समन्वय साधण्याच्या बाबतीत प्रयत्नरतेचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राममोहन. त्यांच्या आमरण साधण्याचे मूळ वैशिष्ट्य यातच सापडते. ज्या युगात, ज्या आर्थिक वर्गात व ज्या देशात त्यांचा जन्म झाला, त्या युगाबद्दल, त्या वर्गाबद्दल व त्या देशाबद्दल त्यांना आपुलकी होती. पण त्या कक्षेत त्यांनी स्वतःला बांधून ठेवले नाही, तर सर्व मर्यादा मान्य करूनही त्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी फक्त एकच मूलभूत प्रश्न निर्माण होतो. आपलेपणाने सर्व मर्यादा मान्य करूनही त्या ओलांडण्याची शक्ती कुठून येते? व्यक्ती या नात्याने आपण सारेच अनुक्रमाने वृद्धिंगत हो जाणाऱ्या काही वर्तुळामध्ये असतो. जोपर्यंत लहान वर्तुळातील स्वार्थाचा मोठ्या वर्तुळातील स्वार्थाशी काही संघर्ष नसतो, तोपर्यंत काही प्रश्न निर्माण होत नाही. पण संघर्ष कधीतरी निर्माण होतो, तेव्हाच खरी परीक्षेची वेळ येते. आपल्या खाजगी वा सांप्रदायिक स्वार्थाशी बृहत्तर सामाजिक स्वार्थाचा विरोध जाणू लागला की वाटते. आपल्यापैकी ज्यांच्यात आत्मशक्ती जास्त प्रमाणात असते, जे आदरणीय असतात, ते कोणत्या बळावर जाणून घेतात की केवळ व्यक्तिगत वा स्थानीय स्वार्थ सोडून बृहत्तर वर्तुळाच्या हितासाठी स्वतःला झोकून देण्यातच लहान वर्तुळाची सार्थकता असते. या प्रश्नाचे एक उत्तर असे की द्वंद्वातून बाहेर यायचे असेल तर बुद्धिप्रामाण्यच मार्गदर्शक ठरू शकते. पण राममोहन यांचे उत्तर सरळ नव्हते. त्यांना धर्म व बुद्धिप्रामाण्यवाद यात परस्परपूरक संबंध प्रस्थापित करायचा होता. म्हणूनच रॉबर्ट ओवेनच्या धर्मत्यागी समाजवादी चळवळीला त्यांचे संपूर्ण समर्थन नव्हते. ठीक आहे, तर आता आपण हा उतारा वाचलेला आहे. तर आपण जे उत्तरात दिलेले प्रश्न आहे, तर ते प्रश्न बघूया. प्रश्न: व्यक्ती समाज द्वंद्वाच्या सोडवणुकीचा राममोहन यांचा मार्ग कोणता होता? तर 4 पर्याय आहे: ठाम बुद्धिप्रामाण्यवादी, धर्मप्रवण समतावादी, बुद्धिनिष्ठ धर्मवादी, धर्मत्यागाशी समाजवादी. त्याचं उत्तर आहे ठाम बुद्धिप्रामाण्यवादी किंवा पुस्तकातील उत्तर कुंजीनुसार. स्पष्टीकरण: आता बघा, उत्तराच्या शेवटी स्पष्ट म्हटले आहे की या प्रश्नाचे एक उत्तर असे: द्वंद्वातून बाहेर यायचे असेल तर बुद्धिप्रामाण्यच मार्गदर्शक ठरू शकते. म्हणून व्यक्ती आणि समाज यांच्यातील संघर्षावर, द्वंद्व म्हणजे संघर्ष, उत्तर शोधण्यासाठी बुद्धिप्रामाण्यच हाच मार्ग आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. अन्य सुधारकांशी तुलना करता राममोहन हे टिंबटिंब होते. पर्याय: सर्वमान्य, सर्वसामान्य, एकमेवाद्वितीय, अद्वितीय. तर त्याचं उत्तर आहे अद्वितीय. अन्य सुधारकांशी तुलना करता राममोहन हे अद्वितीय होते. स्पष्टीकरण बघा. उतार्याच्या पहिल्या परिच्छेदात लिहिले आहे की स्वदेशप्रेम आणि आंतरराष्ट्रीय जाणीव असणारे राममोहन हे एकमेवच होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी तुलना करता येईल असा तत्कालीन भारतात कोणी नव्हता. म्हणजेच ते अद्वितीय, ज्याच्याशी तुलना करता येत नाही असे. प्रश्न तिसरा बघा. राममोहन यांच्या आमरण साधनेचे मूळ वैशिष्ट्य कशात सापडते? पर्याय बघा. व्यक्ती समष्टी समतोलात, देशी विदेशी समभावात, बुद्धिवाद धर्मवाद समन्वयात, अखंड प्रयत्नतेत. तर त्याचं उत्तर आहे बुद्धिवाद धर्मवाद समन्वयात. स्पष्टीकरण बघूया. उतार्यातील वाक्यात लिहिले आहे की बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून किंवा धर्मप्रवण म्हणून या दोहोंमध्ये समन्वय साधण्याच्या बाबतीत
त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राममोहन. त्यांच्या आमरण साधण्याचे मूळ वैशिष्ट्य यातच सापडते. त्यामुळे बुद्धिवाद, धर्मवाद, समन्वय हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 4. पुढचा प्रश्न. उतारात अभिप्रेत परीक्षेची वेळ कशामुळे येते? पर्याय: आंतरवर्तुळ संघर्ष, वर्तुळांतर्गत संघर्ष, बहिवर्तुळ संघर्ष, वर्तुळ केंद्र संघर्ष. उत्तर आहे आंतरवर्तुळ संघर्ष. स्पष्टीकरण बघूया. उत्तरात सांगितले आहे की जेव्हा माणसाच्या लहान वर्तुळातील म्हणजेच खाजगी स्वार्थ किंवा मोठ्या वर्तुळातील म्हणजेच सामाजिक, तर लहान वर्तुळ म्हणजे खाजगी आणि मोठं वर्तुळ म्हणजे सामाजिक स्वार्थ, स्वतःचा खाजगी स्वार्थ किंवा सामाजिक स्वार्थ यामध्ये संघर्ष होतो तेव्हा परीक्षेची वेळ येते. स्वतःमधील वेगवेगळ्या वर्तुळांच्या खाजगी विरुद्ध सामाजिक या अंतर्गत संघर्षालाच आंतरवर्तुळ संघर्ष म्हटले आहे. प्रश्न 5 बघूया. या उत्तरातून राममोहन यांची कोणती प्रतिमा मनावर ठसते? प्रखर राष्ट्रवादी, धर्ममार्गी समाजवादी, वैश्विक मानवतावादी, निस्वार्थी सुधारणावादी. तर याचं उत्तर आहे वैश्विक मानवतावादी. स्पष्टीकरण बघूया. उत्तराच्या सुरुवातीलाच राममोहन यांच्याबद्दल विश्व मानवतेच्या व्याख्याता आणि स्वदेशप्रेम आणि आंतरदेशीय जाणीव ठेवणारे असे वर्णन केले आहे. संपूर्ण जगाला, मानवतेला एकत्र पाहणाऱ्या विचारामुळे त्यांची वैश्विक मानवतावादी प्रतिमा ठसते. ठीक आहे. तर माझ्या सर्व प्रोफेसर मित्रांनो, आज आपण हा उतारा कॉम्प्रिहेन्शन पेपर 1च्या सरावासाठी पहिला उतारा आपण हा सोडवलेला आहे. हा उतारा एका पुस्तकातून घेतलेला आहे. त्याचं पुस्तकचा माहिती आणि त्याची उत्तरं हे आपल्याला ऑनलाईन AIच्या मदतीने मिळालेले आहेत आणि ते आपण ह्या उतार्यामधून सुद्धा आपण बरोबर ह्या पद्धतीने शोधलेली आहेत आणि ती उत्तरे आणि आपण स्वतः शोधलेली उत्तरे यांचा ताळमेळ बसून आपण ही उत्तरं दिलेली आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी हा एक उतारा. याच्या पुढेही आपण जेवढे उतारे आपल्याला सोडवता येतील, तुमच्याकडे काही पुस्तक वगैरे असतील, ऑनलाईन उतारे असतील, काही रेफरन्स बुक असतील, तर त्यामधून कोणतेही उतारे वाचून त्या पद्धतीने आपण 10वी-12वीमध्ये उतारे सोडवायचं. पण यामध्ये बघा, ही शब्दभाषा ही थोडी एक हायर लेवल, कारण हायर लेवल उच्च शिक्षण, तर या शब्दांची आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल. तेव्हा आपल्याला अशा उतार्यांचे प्रश्न आणि उत्तरं सोडवता येतील. हे बघा, सर्व प्रश्नांची उत्तर ह्या उत्तरामध्येच असतात, हे सर्वांना माहिती आहे. पण ते उत्तर आपल्याला लवकरात लवकर कसे वाचून शोधता येईल तर ते आपल्याला करावे लागेल. तर त्याचा एकच पर्याय आहे सराव करणे. तर तुम्ही पण माझ्याबरोबर सराव करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला यापुढे 27 सप्टेंबरपर्यंत सेट एक्झाम जी होणार आहे त्याबद्दल आपण पूर्ण पेपर 1चे जे 10 घटक आहे ते आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर आज आपण हा घटकाचा उतारे व त्यावर आधारित प्रश्न त्यामधला हा पहिला उतारा आपण हा सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, चला तर थँक्यू.